आणि इकडे जे ड्रायव्हर आहेत कडक आहेत. हे बघा हे बघा हे बघा मी पडलो असतो. 5 तास 150 किलोमीटर आणि चांगली बाईक राईड करून ओंकारेश्वरला. रोड खराब होते. सुप्रभात मित्रांनो. दिवस तिसरा राईड करून आलो. आज काल उज्जैनमधला आपला महाकालचं पूर्ण दर्शनसुद्धा घेऊन झालो आणि आज इथून निघतो आहे ओंकारेश्वरसाठी. आणि त्याची बाईक राईड आता चालू होईल थोड्याच वेळात. सगळे तयार होतो आहे. आम्ही तर तयार झालो आहे. सुप्रभात मित्रा. आपण तयार झाला आहे. रोहित तयार झाला आहे. राकेश भाऊ तयार. सुप्रभात. राकेश सर बिजी है मोबाईलमध्ये. ये सही हो गया. बफलिंग. नमस्कार. नाम क्या है? नाम को बता दे आप. विशाल माली. विशाल माली. रेडी रेडी का? रेडी ना? रेडी ना बोललो. यस यस 10 मिनिटात. सॉरी. सुप्रभात बॉडीगार्ड. रेडी? आई एम रेडी फॉर नेक्स्ट राइड. नेक्स्ट डेस्टिनेशन डे 3. ही अवस्था आहे आमच्या रूमची. हे सगळीकडे असतात ट्रॅव्हल. आणि यांना एक अख्खी 8 जणांची रूम घ्यायची होती. उलट ते परवडलं. तर ऑल सेट. गाडी पूर्ण सेट. आम्ही सेट. ही गाडी सेट. ही गाडी सेट होते. पॅनियरवरती लागतात. तो सेट सेट फक्त बांधलं की सेट. आणि आमचा हॉटेल जिथं आम्ही होतो. आमचा म्हणजे आम्ही भाड्याने 2 रूम घेतले फक्त 2 दिवसासाठी. तर भरोसा नाही इथून जाईल. आणि या हॉटेलची हॉटेलचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल मिळेल. हा हॉटेल हा समोर एंट्री गेट आहे ना ग्रीनवाला त्याच्या बाजूने समोरच रामघाट आहे. आणि हा लेफ्ट मारला की 5 मिनिटावरती मंदिर. तर झालंय सामान. मैनियर रेडी. शेड आहे क्या? शेड ऊपर ही है. नहीं चल इथे लावते ना. तर पहिला पेट्रोल ब्रेक आपल्या दिवसात चालू आहे. भरतोय 10 भरला आहे. आणि आता पुढचा ब्रेक डायरेक्ट नाश्ता करायचा का डायरेक्ट पोचायचं? नाश्ता चहा जे नाश्ता चहा आहे जे होईल ते होईल. मोये मुवमेंट झालेला आहे आज आमचा. तो आरामात फुरसतमध्ये सांगतो. हेल्मेटमधून दिसत नाही. मग ते नाही दिसत ते मला पण नाही दिसत. मग म्हणून तुम्ही मॅप कुठे लावतोय मोबाईलला. तर लागलं हायवेला. आणि इथून काहीतरी आहे 140 किलोमीटर. 2:30 वाजायचा पोचतो आहे. आज पण आम्हाला फिरायला थोडं लेट होणार आहे. जास्त मोठं ब्लॉग नाही करणार आहे. जास्त करून राईडवर लक्ष असेल. आणि त्रिवेणी घाट. त्रिवेणी घाट सरळ 1.5 किलोमीटर. आपल्या समोर बघ पॅनियर बघा. हवं या ह्याचा एक ना नेटवर्क जातोय इंटरकॉमचा. आला का? आला आता मी ब्लॉग बनवत होतो तर लक्षात ऐकायला येत नव्हतं.
ओके हे आता हायवे आहे आपल्याला. ठीक आहे ठीक आहे. भाई बॅटरी काढून चालू केलं की गोप्रो चालू होतो. अरे पण ते ग्लव्स काढायला लागतो ना खोलायला. मग तर इंदोर सिटीमध्ये आता थोडासा आवाज कमी करतो आम्ही. शिव बी द्याल बोला बिंदास, मी आवाज कमी केला आहे. इंदोर सिटीमध्ये आलो आहे आणि इकडे जे ड्रायव्हर आहेत कडक आहेत. हे बघा हे बघा हे बघा मी पडलो असतो. ठोकलो असं होतं त्याला. हे अशी आहे इकडची ड्रायव्हिंग. कोणीही कधीही कसाही कधी केव्हाही मध्ये येतोय. ना मिरर बघत आहेत ना काय माणसं विंचं. आमच्यासोबत आता येता येता एक ॲक्सिडेंट पण झाला छोटासा, पण काय झालं नाही तेवढं. त्यामुळे काय एवढं मोठं आम्हाला वाटलं नाही. पण हे आता छंड लोक आहेत ना, मूड खराब करून शिव्या घालायचं मन करते यांना. बाकीच्यांचं पण तसंच आहे, पण ते आम्ही देऊ नाही शकत. मग आम्ही सायलेंटमध्ये इंटरकॉमवर देतो. तुम्हाला काय वाटतंय का? पण बोलू नाही शकत आहे. दह्यांच्या छोटे भाई. पुढे स्कॉर्पिओवाल्याने टायर बघा केलेत. त्याने व्हील पूर्ण बाहेर काढलेत, कडक केले गाडी. फक्त त्याने ग्राफिक बिफिक दिला पाहिजे होता, असा लाईट बीट लावले पाहिजे होते मस्तपैकी. हा ना. चला असं थंब देतो एक नंबर. कसला चाललाय तो. मी पण येतो ना त्यासोबत जरा. पाहायला पुढे दाखत नाही, पण तो दाबतोय ना राईटला. तो केवढे बाहेर येतो गाडी. टायर बोला किती बाहेर आहे बा. खंडवा रोड, पिपल्या पाला, रिंजवन पार्क, खंडवा, आनंद बाजार. तर पोचलो आहे 5 तास 150 किलोमीटर. 5 तास 150 किलोमीटर आणि चांगली बाईक राईड करून ओंकारेश्वरला. रोड खराब होते, बारीक होते म्हणून एवढा टाईम गेला. इथे नाही सॉरी, हा वरतूनच एक रोड जातो, तिथे समोरच मंदिर आहे नदी वगैरे. आणि हा हॉटेल, हा एक रूम 4 बेड. हे काय हे काय 4 बेड आणि प्लस बाजूसुद्धा रूम आहे इथे. एंट्री नाही घेणार याला, थांबा. म्हणून मी कॅमेरा असा आणला बघ. हा एक रूम, हा एक रूम, हा एक रूम नंगपुंगा. आणि इथे टी व्ही चालू आहे. हे पसारा आल्याला पसरलेला आहे. पुन्हा एकदा रेडी होऊन निघालेलो आहोत ओंकारेश्वरच्या दर्शनाला चालत. हा चप्पल नाही घालू ते बघतो. चालत 5 मिनिटावर आपल्या हॉटेलपासून जिथे रूम घेतले. जे काही डिटेल्स आहेत डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. बघा जरा काळं पांढरं हे दगाबाजी केली आहे. आधी हे या कलरचे घेतलेले सर्वांसाठी. मग आम्ही धुतला साहेबांनी थोडं कांड केला. मी धुतला तो कलरच गेला तर आपलं हे घेतलं. ठीक आहे. बोटिंगसाठी आलो आहे. समोर मंदिर आपला. इथून बोट पकडून समोर जावं लागतं. आता माझी फेरी मारू मग मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ. घाट
त्या घाटच्या हाईट बघ. 6 वाजताचं बोटिंगचं टायमिंग आहे पण बंद झालं लफडे करतात ना लफडे. बोटिंगचं टायमिंग आहे 6 वाजता पण बंद झालं आहे तरी पण त्याने आमच्या रिक्वेस्टवरती आम्हाला दिलं. लक्ष्मण झुला हां त्या समोर दिसला लक्ष्मण झुला. आपण रात्री याच्यावरनं जाऊ. बरोबर वाला वो पुराने वाला है, हे नया. हाँ ये नया बनाया हुआ है, झूला पुल बोलते हैं इसको ज़्यादा. हे अलग है पानी कौन सा नर्मदा, कावेरी और तावा नदी, 3 नदी का 3 धारा अलग अलग है. लेकिन डैम से पानी खोल दिया ना तो धारा है दिखेगी नहीं. यहाँ पे जल कितना थोड़ा थोड़ा संगम का. नदीच्या इथे मंदिराच्या इथे दर्शन घेऊन बाहेर येऊ मग आरतीला जाऊ. ला 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 ला. नर्मदे हर 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 नर्मदे. दर्शन झालं. आता मस्त असं स्वीट खायला आलं. तुम्हाला पैसा ओंकारेश्वरच्या गल्लींमध्ये गरम गरम गुलाबजामचे लाभ. सागर सर घे येतं ना आपण अजून घेऊ ना. तर आलोय मुमलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. ओंकारेश्वरला जर येत आहे आणि तुम्ही मुमलेश्वरचं दर्शन घेत नाही तर ते दर्शन पूर्ण असं मानलं जात नाही. म्हणून हे मंदिरातसुद्धा येणं गरजेचं आहे. आम्ही जस्ट आता शेगावला पोहोचलोय. हां आम्ही जस्ट आपला करतो तू बोल. नाही ओंकारेश्वर मध्ये आम्ही ओंकारेश्वर होतो. आता जेवण वगैरे सगळं मंदिर वगैरे फिरून झाले. जेवण वगैरे पण झालं आणि जस्ट आम्ही आता राऊंड मारतो. असं त्यांच्यातलं पुराणा बस स्टॉप आहे तिथे आम्ही चहा प्यायला जात होतो ओंकारेश्वरमध्येच. आणि जस्ट आम्हाला एक असं बोर्ड दिसला की जिथे आम्ही बोललो हा जर आम्हाला चकवा लागला तर खूप भारी होईल. चकवा सारखाच आहे. तर तुम्ही जर ते दाखवला ना तुम्ही पण तेच बोलणार की हा 100% तुम्हाला चकवा लागलेला आहे. तर बघू शकता वरती तुम्ही काय बोर्ड वरती नाव आहे. रात्री क्लिअर दिसतंय का? एडिट मध्ये थोडं झूम करून दाखव. अरे भाई आयफोन कशाला आपल्याकडे. चला
भेटू उद्या. क्लोज आहे. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव महाराष्ट्र शाखा श्री क्षेत्र ओंकारेश्वर. म्हणजे ओंकारेश्वरमध्ये शाखेच आहेत. गजानन महाराजांची जी शाखा इथं सुद्धा आहे. एका सेकंड आम्हाला वाटलं आम्हाला मोठा हा. चकवा बसलाय की आम्ही direct- फक्त शेगावला पोहोचलो. किती महिने झाली इच्छा आहे, पण बघू जसं प्लॅन बनत आता हे नाव आलंय म्हणजे ह्याच्या अर्थ आपल्याला बुलावा. बोलावा आलेला आहे. जाऊया आपण 100%. हा यांचा पुराणा बस स्टॉप ओंकारेश्वरचा. पण तिकडचे गाडी पूर्ण उज्जैनचे. इथून दिसतं क्लिअर दिसत असेल. असं दाखव ना. राईट मारलं की ओंकारेश्वर मंदिर, हे बघा लेफ्टला इंदोर. लेफ्टला इंदोर आहे, राईटला ओंकारेश्वर मंदिर JP चौक इथून सरळ, आणि ममलेश्वर मंदिर. बहुत थंडी आहे. बहुत थंडी. तुम्हाला काय म्हणायचं आहे आपल्या आजच्या या दिवसभराच्या कालच्या भारी दिवसभराच्या झाली. ट्रिप आपली खूप जी भारी trip- झाली. हा, तेच. म्हणजे आज ॲक्च्युली आपली ट्रिप संपली एक्सप्लोरिंग म्हणून. हा. मजा आली. उज्जैनचा एक्सपिरियन्स जाम भारी होता, एकदम भारी होता. पण थोडा आम्ही ओंकारेश्वरला थोडंसं नाराज झालो. ती महाआरती भस्म आरती भस्म आरती ती राहिली आणि- उज्जैनची भस्म. बट त्याच्यासाठी आम्हाला कदाचित परत परत यावं बोलावं, लागेल. हा. आणि ती ट्रिप आमची अजून काहीतरी वेगळी असेल. हा. होप सो. आता आम्हाला जो नद्याच्या आरती होती ती पण नाही मिळाली, पण महाकालनी तिकडची- महाकाल बोलला आम्हाला की असं नाही तुम्ही यायचं, तुम्ही व्यवस्थित या. आता घाई गडबडीत आहे. काही गडबडीत आला. त्रास सहन करता. आता तुम्ही आरामात या. इतरांसाठी आलात, नंतर फक्त स्वतःसाठी या या. आणि मला निवांत येऊन भेटा. मग आम्ही जास्त विचार नाही करत. हा. आम्ही नंतर निवांत येऊ परत एकदा कुठेही गे सगळं चालू आहे. रात्री 12 वाजता चाय पिऊ चाय. आणि तुम्हाला सर्व काय म्हणणं आहे आपल्या या 2 दिवसाच्या पूर्ण ट्रिप बद्दल? मला मजा आली. असं लांबून एवढं बोल का, माईक आपलं मोठं आहे, बूम माईक. नाही, मला मजा आली. फक्त उद्या गाडी चालवणार, अजून मजा आहे. हो, आमची तिला उद्या गाडी चालवायची. ती मला म्हणते मला फक्त 2 किलोमीटर 2 गाडी 2 किलोमीटर किलोमीटर. पण मला चालवायचे. पण त्या 2 किलोमीटर काळी इकडचं इथे नाही, असं काही नाहीये. अंडर नाही एस्टिमेट. चांगली गाडी चालवते ती. मी देणार तिला. मुलं आता नाही शिकणार तर कधी शिकणार आहे? हो की नाही? बरोबर मग आहे. काय? तो फोनवर, बाकीचे आराम करतात रूमवर. फक्त यार तो फोनवर, बाकीचे आराम आराम करतात करतात रूमवर. room वर. आणि आम्ही आलो आहे हॉटेलवर पियाला चाय. तुला काय म्हणायचं आहे 2 दिवसाबद्दल? 2 दिवसात खूप मजा आली. फिरण्यासारखं भरपूर होतं, शिकण्यासारखं भरपूर होतं सागर सरांसोबत. सागर सर कट. आम्ही सागरला नवीन नाव दिलंय, मॅव्हरिक. सागर Intercom वरचं. Legend bag. द लेजंड मॅव्हरिक. आमचा इंटरकॉमचा मॅव्हरिक आहे सागर. ओव्हरऑल ट्रिप चांगली आहे. फक्त नेक्स्ट टाइमसाठी एक शिकायला मिळालं आहे. पेशन्स लेवल किती असावे? आम्ही या ट्रिपमध्ये पेशन्स शिकलो. पेशन्स लेवल आमचे खूप वाढले. जेव्हा तुमच्या ग्रुपमध्ये एखादा मित्र असा असतो की तो सगळीकडे थांबतो खूप टाइम, तर मग पेशन्स ऑटोमॅटिक येतात. आणि आमच्या ग्रुपचे इंस्टाग्रामवर फ्रेम की तलास. professional आहोत. तुम्हाला काय म्हणायचं आहे आपल्या 2-3 दिवसाबद्दल? हे बघा म्हणजे फ्रेम हा फ्रेमच्या तलासमध्ये असतो इथे. तुम्हाला काय म्हणायचं आपल्या 2 ते 3 ट्रिप बद्दल या दिवसाच्या 3? क्या बोलूं मैं? आपको जो मन में आया, जो इच्छा आहे. खाना सब लाजवाब होतं, सब. आणि मंदिराचं दर्शन वगैरे मंदिरचं बोलू नाही शकत, शब्द नाही माझ्याकडे. शहारे आले. ऍक्च्युली पण ते मामलेश्वरच्या मंदिरमध्ये खरंच ना गुजबम झाले बाई. खरंच घ्यायला विचारलं. सिरियस. आम्ही दोघं मला- घाईघाईमध्ये चालत गेलो मला हा बोलला आणि लिटरली ना मी असं जाऊन उभा राहिलो. आम्ही दोघं असे एकमेकांकडे बघत होतो आणि आम्ही आम्हाला असेच उभे राहिलो. तुम्ही बघितली लिटरली नव्हती आधी मूर्ती? नाही, कधीच नाही. काय संबंध आहे? हे बघ, त्याला काय